हॅलो फ्रेंड्स, तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सायन्समधला 10वीचा तिसरा चॅप्टर ज्याचं नाव आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. तर हे आपलं दुसरं लेक्चर आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं की केमिकल चेंज म्हणजे काय आणि फिजिकल चेंज म्हणजे काय, आणि आपण एक ॲक्टिव्हिटी केली होती. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये 4-5 प्रयोग आपण केले होते. तर आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं तर तुम्हाला समजून गेलंच असेल की केमिकल चेंज म्हणजे काय आणि फिजिकल चेंज म्हणजे काय. तर शॉर्टमध्ये सांगते, फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो आणि त्याच्यात फक्त त्यांच्या स्टेटची रिप्लेसमेंट होते. म्हणजे पहिल्यांदा जर तो सॉलिड स्टेटमध्ये असेल तर तो लिक्विड होतो, लिक्विडचा परत सॉलिड होतो, सॉलिडचा परत गॅसेस होतो, असं त्यांची स्टेट चेंज होते. त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. म्हणून फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो. तर त्यानंतर आपण पाहिलं होतं की केमिकल चेंज म्हणजे तो इरिव्हर्सिबल असतो. एकदाच घडलेली घटना डबल घडत नाही. जसं की जर तो सॉलिडचा लिक्विड झाला तर लिक्विडचा परत सॉलिड होत नाही, त्याला आपण केमिकल चेंज म्हणतो. त्याच्यामध्ये आपण उदाहरण पाहिलं होतं की मिल्क इज कन्वर्टेड इनटू कर्ड, म्हणजे दुधाचं दह्यात रूपांतर झालं. तर दह्याचं डबल दुधात होतं का? नाही. हा झाला एक केमिकल चेंज. हे आपण प्रिव्हियस लेक्चरला शिकलेलो आहोत. तर आता हे आपलं सेकंड लेक्चर आहे आणि याच्यात आपण शिकणार आहोत केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्ही पहा. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, ज्याचा फॉर्म्युला आहे ZnSO4, इज फॉर्म्ड ऑन ॲडिशन ऑफ झिंक डस्ट अँड कॉपर सल्फेट. तर काल आपण जी एक ॲक्टिव्हिटी केली होती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला वाटते 2 नंबरचा प्रयोग आपला होता, त्यात ही रिॲक्शन होती. तर तिथं काय सांगितलं होतं आपण की कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट या दोघांपासून जो प्रोडक्ट भेटतो तो झिंक सल्फेट आणि कॉपर हे प्रोडक्ट भेटतात. मग केमिकल इक्वेशन म्हणजे काय? तर हा कॉपर सल्फेट हा ॲक्वियस आहे. ॲक्वियस कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट, इट गिव्स झिंक सल्फेट प्लस कॉपर. ते फॉर्म्युल्यामध्ये न लिहिता ते अशा वर्ड्समध्ये लिहायचं, त्याला म्हणायचं वर्ड्स इक्वेशन. तर बघा, हा जो पार्ट आहे त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो, आणि जो ॲरोच्या समोरचा जो पार्ट आहे त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. तर या रिॲक्टंटमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा रिॲक्टंट असतात त्या दोघांच्या मधात प्लस हे साईन येतं. तसंच प्रोडक्ट देखील आपल्याला एकापेक्षा जास्त प्रोडक्ट भेटलेले असतील तर त्यांच्याही मधात प्लस हे साईन आपल्याला भेटतं. तर हे झालं एक केमिकल इक्वेशन. या केमिकल इक्वेशनला जर आपण वर्डमध्ये लिहिलं तर याला म्हणायचं वर्ड केमिकल इक्वेशन. पण जर आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं तर फॉर्म्युल्यामध्ये लिहिल्याच्या नंतर आपण ह्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आपण रिप्रेझेंट करणे, आणि वर्ल्डमध्ये जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो त्याला वर्ल्ड इक्वेशन असं म्हणतात. तर तुम्हाला केमिकल इक्वेशन आणि वर्ल्ड केमिकल इक्वेशन याच्यात फरक कळलाच असेल. तर आता आपण याच्या समोरचं पाहू. तर आपल्याला केमिकल इक्वेशनची डेफिनेशन कशी करता येईल? तर द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युला कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. जेव्हाही आपण केमिकल फॉर्म्युला यूज करून रिॲक्शन लिहितो त्या
त्याला केमिकल इक्वेशन म्हणतात. पण जेव्हा आपण वर्ल्डमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन करतो त्याला वर्ल्ड इक्वेशन म्हणतात. तर हे काही फरक होते, डिफरन्स होते केमिकल इक्वेशनमध्ये, आणि हा झाला वर्ल्ड इक्वेशन. वर्ल्ड इक्वेशन. तर कॉपर सल्फेट हा रिएक्टंट आहे आणि झिंक डस्ट हा देखील रिएक्टंट आहे. तर हा ॲरो काय इंडिकेट करतो? कॉपर सल्फेट पासून आणि झिंक डस्ट पासून झिंक सल्फेट तयार होतो. हा ॲरो इंडिकेशनचं काम करतो. या ॲरोचा मिनिंग आहे या दोन रिॲक्टंट पासून हा प्रोडक्ट तयार झाला आणि कॉपर हा एक दुसरा प्रोडक्ट तयार झाला. तर हा एक आणि हा दुसरा, म्हणून दोघांच्या मधात आपण प्लस साइन यूज करतो. तर हे रिॲक्टंट होते आणि हे प्रोडक्ट होते. तर आपण यानंतर पाहूयात. तर या कॉपर सल्फेटचा बॉन्ड ब्रेक होऊन झिंक सल्फेटचा बॉन्ड तयार झाला. म्हणजे कॉपर सल्फेटमध्ये जो आयोनिक बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि झिंक सल्फेट ह्या सल्फेट आणि या झिंकमध्ये एक बॉन्ड फॉर्मेशन झालं, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. मग आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? तर आपण समोर शिकणार आहोत की आयोनिक बॉन्ड म्हणजे काय. पण तुम्ही इथं लक्षात ठेवा की कॉपर सल्फेटमधला आयोनिक बॉन्ड ब्रेक झाला आणि झिंक सल्फेटमध्ये फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. तर आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन हे झिंक सल्फेटमध्ये झालं आणि हा आपल्याला न्यू प्रोडक्ट भेटला. तर याच्या प्रॉपर्टी ह्या कॉपर सल्फेटपेक्षा वेगळ्या आहेत. हा प्रोडक्ट आहे आणि हा प्रोडक्ट डबल रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होत नाही, म्हणून ही झाली आपली केमिकल रिॲक्शन. तर याच्यानंतर आपण पाहून घेऊयात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन लिहायचं कसं? तर फर्स्ट रूल आहे, इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन अ लेफ्ट हँड. म्हणजे लेफ्ट साईडला आपण रिॲक्टंट लिहायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं की जी लेफ्ट साईडची बाजू आहे त्याला आपण काय म्हणतो? रिॲक्टंट. तर त्यांनी इथं तेच सांगितलं आहे की जी लेफ्ट साईडला आहे ते रिॲक्टंट आपण लेफ्ट साईडला लिहायचं. त्यानंतर व्हाईल प्रोडक्ट्स आर रिटन ऑन राईट हँड साईड. तर उजव्या साईडला आपल्याला प्रोडक्ट लिहायचं आहे. तर राईट हँड साईडला प्रोडक्ट लिहायचा आणि लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट लिहायचं. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. तर या ॲरोची हेड, हे जे हेड आहे ते प्रोडक्टच्या साईडला असलं पाहिजे, प्रोडक्टच्या साईडला असलं पाहिजे आणि तो ॲरो रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मधात असला पाहिजे आणि त्याचं डायरेक्शन हे प्रोडक्टच्या साईडला असलं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जर आपल्याकडे रिॲक्टंट एकापेक्षा जास्त असतील, मोर दॅन वन, एकापेक्षा जर जास्त रिॲक्टंट असतील तर आपल्याला दोन रिॲक्टंटच्या मधात प्लस साइन यूज करायचं आहे. हे झालं रिॲक्टंटच्या बाबतीत. मग प्रोडक्टमध्ये काय करायचं? प्रोडक्टमध्ये देखील जर एकापेक्षा मोर दॅन वन प्रोडक्ट असेल, जर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील तर आपल्याला प्रोडक्टमध्ये देखील प्लस साइन यूज करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपली रिॲक्शन ही मोर इन्फॉर्मेटिव्ह वाटण्यासाठी काय करायचं की त्यांची स्टेट कोणती आहे? फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट कोणती आहे ही आपण रिॲक्शनमध्ये दाखवायची. जसं की इथं दाखवलेलं आहे कॉपर सल्फेटची फिजिकल स्टेट ही ॲक्वियस आहे. त्यानंतर झिंक डस्ट याची फिजिकल स्टेट ही सॉलिड आहे. त्यानंतर प्रोडक्टमध्ये देखील त्यांनी दाखवलेलं आहे की झिंक सल्फेटची फिजिकल स्टेट ही ॲक्वियस आहे आणि कॉपरची देखील सॉलिड आहे असं त्यांनी इंडिकेट केलेलं आहे. पण जेव्हाही जे रिॲक्टंट असतात ते इंडिकेट करण्यासाठी आपण सॉलिड असतील तर ब्रॅकेटमध्ये यस यूज करतो, तसंच लिक्विड असतील तर ब्रॅकेटमध्ये स्मॉल यल यूज करतो.
आणि गॅसियस असतील तर ब्रॅकेटमध्ये आपण स्मॉल जी यूज करतो. ह्या झाल्या फिजिकल स्टेट आणि ह्या प्रत्येक रिॲक्टंटच्या प्रोडक्टच्या स्टेट असतात, त्यावेळी आपण हे यूज करायचं. मग तुम्ही म्हणताल की या कॉपर सल्फेटला ॲक्वियस आहे, तर ॲक्वियस स्टेट कोणती? ॲक्वियस स्टेट ही ॲज लाईक वॉटर. जर आपल्याला एखादा रिॲक्टंट वॉटरसारखा दिसला तर आपण त्याला ॲक्वियस स्टेट असं म्हणतो. तर त्यानंतर हे झालं रिॲक्टंटमध्ये. रिॲक्टंटमध्ये लिहिताना आपण ॲक्वियस स्टेट, सॉलिड स्टेट असं लिहायचं. पण प्रोडक्टमध्ये आपण त्यांची स्टेट ही सॉलिड, लिक्विड, गॅसेस ही यूज करण्यापेक्षा जास्त बेटर ठरतं. तर इफ द प्रोडक्ट इज गॅसियस instead of G, it can be indicated by arrow pointing indicated by upward direction. जर प्रोडक्टमधला आपला जर एखादा प्रोडक्ट जर गॅसियस फॉर्ममध्ये आला तर आपण त्याला जीनी इंडिकेट करण्यापेक्षा अपवर्ड डायरेक्शननी करायचं. जर तो रिॲक्टंटमध्ये असेल तर त्याला आपण जीनीच इंडिकेट करायचं, पण प्रोडक्टमध्ये जेव्हा येतो त्याला अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोनी इंडिकेट करायचं. हे झालं गॅसियसबद्दल. मग सॉलिडबद्दल. इथं झिंक हा सॉलिड आहे, रिॲक्टंटमध्ये आपण सॉलिड इंडिकेट केले ब्रॅकेटमध्ये यस. तर प्रोडक्टमध्ये मी तेव्हा तुम्हाला समजण्यासाठी यस इंडिकेट केलं होतं. पण जेव्हाही प्रोडक्टमध्ये सॉलिड येतो तेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शनने आपण इंडिकेट करायचं. हे एक प्रेसिपिटेट असतं, तर ते सॉलिड असतं आणि त्याला आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने इंडिकेट करायचं. आणि जेव्हाही हे सॉलिड रिॲक्टंटमध्ये असतं त्याला स्मॉल यसनी, ब्रॅकेटमध्ये स्मॉल यसनी इंडिकेट करायचं. पण प्रोडक्टमध्ये असल्याच्यानंतर डाऊनवर्ड या ॲरोनी इंडिकेट करायचं. तर तुम्हाला समजलं असेल काय आहे, म्हणजे इंडिकेशन कशा प्रकारे करायचं रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये. तर आपण कालच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं की कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केल्याच्या नंतर कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केल्याच्या नंतर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड भेटतो आणि त्याच्यानंतर एक कार्बन डायऑक्साईड. हे गॅसियस फॉर्ममध्ये आहे म्हणून मी याला अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोनी इंडिकेट केलं. तर त्यावेळी हा ॲरो आहे आणि याला आपण हीट करतोय. तर हे आपण या ॲरोवर हीटिंग, जेव्हाही आपण एखाद्या रिॲक्टंटला हीट करतो तर तेव्हा आपण एका ट्रँगलनी त्याला इंडिकेट करतो. तर तो ट्रँगल आपण या ॲरोवर दाखवायचा. तर आपण या रिॲक्शनमध्ये बघितलं तर कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट हे दोन रिॲक्टंट आहेत. या दोन रिॲक्टंटला आपण रिॲक्ट केलं आणि आपल्याला प्रोडक्ट झिंक सल्फेट हा भेटला. त्याच्यानंतर कॉपर हा सॉलिड फॉर्ममध्ये भेटला म्हणून डाऊनवर्ड डायरेक्शनने आपण त्याला इंडिकेट केलं आणि याच्यात आपल्याला हीट भेटली. तर ती जी हीट भेटली ते देखील आपल्याला इथं मेन्शन करणं खूप जरुरी आहे. तर आपण इथं हीट ही मेन्शन करायची. तर काही रिॲक्शन अशा पण असतात ज्याच्यात स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर किंवा कॅटलिस्ट हा आपण त्या ॲरोवर इंडिकेट करावा लागतो. जसं की एक्झाम्पल आहे व्हेजिटेबल ऑइल, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि यांचं टेम्परेचर हे 60 डिग्री आहे. म्हणून या 60 डिग्रीला आपण या ॲरोवर इंडिकेट केलं आणि त्याच्यानंतर या रिॲक्शनमध्ये आपल्याला निकेल कॅटलिस्ट हा कॅटलिस्ट यूज करायचा आहे. तर हा देखील कॅटलिस्ट आपण या ॲरोवर यूज केला आणि त्याच्यापासून आपल्याला भेटलं वनस्पती घी. तर तुम्ही म्हणताल व्हेजिटेबल ऑइलपासून डायरेक्ट वनस्पती घी कसं भेटलं? तसं नाही, तर व्हेजिटेबल ऑइलची रिॲक्शन आपण H2 गॅससोबत केल्याच्या नंतर हे आपल्याला वनस्पती घी हे एक सॉलिड प्रोडक्ट भेटतं. वनस्पती घी म्हणजे डालडा. जो डालडा असतो तो झाला वनस्पती घी. तो सॉलिड असतो, तुम्ही बघितलाच असेल, पण त्याला मेल्ट केल्याच्या नंतर तो लिक्विड होतो.
पण तो एक आपल्याला सॉलिड प्रोडक्ट भेटतो, व्हेजिटेबल ऑइल आणि H2 गॅस. या दोन रिॲक्टंटची आपण रिॲक्शन केल्याच्या नंतर वनस्पती घी नावाचा प्रोडक्ट आपल्याला भेटतो. इन प्रेझेन्स ऑफ 60 डिग्रीज सेल्सिअस टेम्परेचर अँड निकेल कॅटॅलिस्ट आणि 60 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये जेव्हा या दोघांची रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला हा प्रोडक्ट भेटतो. तर इथे तुम्हाला दोन रिॲक्शन दिसत आहेत. तर कॉपर हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यानंतर नायट्रिक ॲसिड हे कॉन्सन्ट्रेटेडमध्ये आहे. तर याच्यापासून आपल्याला नायट्रोजन डायऑक्साईड हा प्रोडक्ट भेटतो आणि हा रॅडिश कलरचा असतो. पण जर हे आपण नायट्रिक ॲसिड डायल्यूट यूज केलं तर काय होतं, तर जेव्हा आपण नायट्रिक ॲसिड डायल्यूट फॉर्ममध्ये यूज करतो तेव्हा प्रोडक्ट आपल्याला नायट्रिक ऑक्साईड हा भेटतो. एवढाच फरक आहे या दोन रिॲक्शनमध्ये. जेव्हाही आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्याच्यात पाणी मिक्स केलेलं नसतं आणि डायल्यूट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडलाच आपण त्याच्यात वॉटरचा यूज करून डायल्यूट बनवतो. तर जेव्हाही नायट्रिक ॲसिड डायल्यूट यूज होतं त्यावेळी आपल्याला नायट्रिक ऑक्साईड भेटतं आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड जेव्हा आपण रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट म्हणून यूज करतो तेव्हा आपल्याला नायट्रोजन डायऑक्साईड ॲज अ प्रोडक्ट म्हणून भेटतं. तर ह्या रिॲक्शन होत्या काही, त्या तुम्हाला समजल्याच असतील. तर काल आपण एक ॲक्टिव्हिटी केली, तर इथे त्यांनी आपल्याला दुसरी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ती थोडक्यात सांगते. ती देखील तुम्हाला शाळेतच करायची आहे, पण थोडक्यात सांगते की करायची कशी. तर पहिल्यांदा आपल्याला लागतील ॲपॅरॅटस. त्याच्यासाठी आपल्याला लागेल टेस्ट ट्यूब, कोनिकल फ्लास्क, बॅलन्स इत्यादी साहित्य पाहिजे. त्याच्यानंतर केमिकल पाहिजेत, सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट. काल आपल्याला बरेच केमिकल्स पाहिजे होते, पण आज आपल्याला सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट हे दोनच केमिकल पाहिजेत. तर पहिली प्रोसिजर आहे, टेक अ सोडियम क्लोराईड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क. जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला सोडियम क्लोराईड घ्यायचे. कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला सोडियम क्लोराईड घ्यायचं आणि एक आपल्याकडे टेस्ट ट्यूब आहे. ही एक आपली टेस्ट ट्यूब आहे. तर आपल्याला त्यांनी सांगितलं की या टेस्ट ट्यूबमध्ये आपण सिल्वर नायट्रेट कोनिकल फ्लास्कमध्ये आपण सोडियम क्लोराईड घेतलं आणि या टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेट घेतलं. तर या कोनिकल फ्लास्कला एक रबरने आपल्याला टाईट करून घ्यायचं आणि त्याच्यावर थ्रेड बांधायचा आणि हे खूप जास्त टाईट करायचं जेणेकरून याच्यातलं केमिकल बाहेर येऊ नये. तर आपल्याला या कोनिकल फ्लास्कला आपण पहिल्यांदा बॅलन्स घेतलेला आहे. बॅलन्स म्हणजे वजनाचा काटा. त्या वजनाच्या काट्यावर आपण याचं वेट करून घ्यायचं. तर तुमच्या पुस्तकामध्ये याचं वेट हे 300 ग्राम समथिंग काहीतरी आहे. तर इतकं काहीतरी याचं वजन दिलेलं आहे. तर आपल्याला करायचं काय आहे, याचं वेट केल्याच्या नंतर या कोनिकल फ्लास्कला आपल्याला असं हलवायचं आहे. हलवल्याच्या नंतर काय होतं की या टेस्ट ट्यूबमध्ये जे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे ते सगळं या सोडियम क्लोराईडमध्ये जातं आणि काय होतं, या दोघांची म्हणजे सिल्वर नायट्रेटची आणि सोडियम क्लोराईडची रिॲक्शन होते आणि जो सोडियम क्लोराईडचा कलर होता तो त्याच्यात सिल्वर नायट्रेट हे सोल्युशन मिक्स झाल्यामुळे त्यांचा कलर चेंज होतो. कलर चेंज झाला, ही एक रिॲक्शन झाली. आपल्याला हीट वगैरे काही करायचं नाही आहे, बस ही रिॲक्शन झाली आणि आपण याला वेट केलं होतं, बॅलन्सिंग केली होती. तर 300 पॉईंट समथिंग काहीतरी याचं वेट आलं होतं. तर जेव्हा आपण त्याची रिॲक्शन झाली, कलर चेंज झाला, आपण त्याला हलवल्याच्या नंतर तर आपल्याला याचं देखील वेट करायचं आहे. त्याचंही वेट केल्याच्या नंतर ते 300 पॉईंट समथिंग जे काही होतं तितकंच येतं. का तितकंच आलं, आपण एखादा सोल्युशन ॲड केलं का नंतर नाही, आणि आपण ह्याला हीट दिली का जेणेकरून याच्यातलं सोल्युशन बाहेर जाईल नाही. त्याच्यामुळं जी रिॲक्शन झाली म्हणजे जसं की जेवढा
जेवढे रिॲक्टंटचे मॉलिक्यूल होते तेवढे जसेच्या तसे आपल्याला प्रोडक्टमध्ये भेटले. तर याचा चेंज इतकाच झाला की याचा कलर चेंज झाला. हे होता एक साधा प्रयोग, तुम्ही शाळेत करणारच आहात, पण एक सिंपल प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मला डू यू नो मध्ये विचारलंय की सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन द वॉटर्स इंक. तर तुम्ही आपल्या घरातले जेव्हा सगळेजण मम्मी पप्पा आजोबा जे कोणी असतील तर ते वोटिंगला जातात जेव्हा इलेक्शन असतं. तर वोटिंगला गेल्याच्या नंतर काय करतात तिथे की आपल्या बोटाला अशी काहीतरी शाई लावतात. तर ती शाई म्हणजे सिल्वर नायट्रेट. तर ते आपल्या बोटाला जेव्हा लागलेलं असतं ते इझिली निघतं का? नाही निघत. का निघत नाही? तर ते सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरातल्या साल्टशी रिॲक्ट होतं आणि त्यामुळे आपल्या बोटावर जे त्यांचा डाग आहे त्या इंकचा तो तसाच राहतो. तो रिॲक्ट झाल्याच्या नंतर तो तिथेच राहतो आणि तो त्या आपल्या स्किनशी रिॲक्ट होतो. पहिल्यांदा तो रॅडिश, काही दिवसांनी त्याचा कलर हा रॅडिश होतो आणि रॅडिश झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याचा कलर ब्लॅकिश होतो. आणि मग काय होतं की त्या जागेवरची आपल्या बोटावरची स्किन ही डाय होते, डेड होते, सेल्स डेड होतात. त्या बोटावरचे सेल्स हे डेड होतात आणि त्या जागी न्यू सेल्स फॉर्म होतात आणि न्यू सेल्स फॉर्म झाल्याच्या नंतर दमानी 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 ही जी इंक आहे सिल्वर नायट्रेटची ती रिमूव्ह होते. तर आपल्या बोटावर जेव्हा ही इंक लावतात ती लगेच्या लगे कशानेही आपण वॉटरनी, हॉट वॉटरनी कशानेही आपण या इंकला मोडू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आपण ओठ जास्त करू नये म्हणून इंक लावतात, पण त्या सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन आपल्या बोटातल्या सॉल्टशी होते आणि त्या ठिकाणची आपली स्किन ही डाय होते आणि ती स्किन डाय झाल्याच्या नंतर न्यू सेल्स फॉर्मेशन होतात आणि न्यू सेल्स फॉर्मेशन झाल्याच्या नंतर ही जी इंक आहे ती थोडी 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 निघून जाते. हे होतं आपलं सेकंड लेक्चर. तर आपण बाकीचा पार्ट लेक्चर नंबर 3 तिसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.